राज्याचे माजी मंत्री A.T. पवार यांचं आज निधन झालेलं आहे। आज सकाळी मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ते 79 वर्षांचे होते। नाशिक जिल्ह्यातील कळवण मतदारसंघातून सलग 9 वेळा A.T. पवार हे आमदारपदी निवडून आले होते। शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांना ओळखलं जायचं। कळवण, पेठ, सुरगाणासह नाशिकच्या आदिवासी भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रुजवण्याचं काम A.T. पवार यांनी केलं होतं। कळवण मतदारसंघातून 9 वेळा ते आमदार राहिलेले आहेत। A.T. पवार हे शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। सागर, एक दुःखद बातमी। नक्कीच प्राजक्ता, कारण गेली 40 वर्ष नाशिक हा आदिवासी जिल्हा आहे आणि गेली 40 वर्ष या संपूर्ण जिल्ह्याचं आदिवासींचं नेतृत्व म्हणून A.T. पवार यांच्याकडे बघितलं जातं। सलग 9 वेळा ते आमदार होते। अनेक वर्ष मंत्रिपद त्यांच्याकडे होतं। आदिवासी पशुसंवर्धन, दुग्ध खातं ही अशी अनेक खाती त्यांनी सांभाळलेली होती। शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। विशेष म्हणजे पुनद प्रकल्प जो काही नाशिक जिल्ह्यात साकारला गेला त्याच्यामुळे जलपुरुष अशा पद्धतीची आदिवासी भागामध्ये A.T. पवार यांची प्रतिमा होती। त्यांचा वारसा आता त्यांच्या 2 सुना आणि मुलं सुद्धा राजकारणात चालवत आहेत। जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार या त्यांच्या सुनबाई आहेत। एकूण काय तर सलग 40 वर्ष नाशिक जिल्ह्यातल्या राजकारणात A.T. पवार यांचा एक ठसा राहिलेला होता आणि त्याच्यामुळे निश्चितच नाशिक जिल्ह्यातल्या विशेषतः आदिवासी पाड्यांमध्ये जिथे गावागावांमध्ये A.T. पवार यांना ओळखणारा मानणारा एक मोठा वर्ग होता त्यांच्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे। उद्या साधारण सकाळी 11 वाजेच्या दरम्यान त्यांचं जे मूळ गाव आहे दळवट, कळवण तालुक्यातलं, या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी होणार आहे। प्राजक्ता। सागर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। अर्जुन तुळशीराम पवार हे त्यांचं पूर्ण नाव आहे, मात्र A.T. पवार या नावाने त्यांना ओळखलं जायचं।